नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या एपिसोडमधील आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे काव्या त्याचबरोबर जीवा हे दोघेजण एकमेकांबरोबर बोलत असतात. तेव्हा पिहू विचारते, तुम्ही दोघेजण एकमेकांना ओळखता का? तेव्हा काव्या म्हणते, नाही, आम्ही नाही ओळखत. तेव्हा जीवा म्हणतो की मी ओळखतो. तेव्हा पिहू म्हणते, तू कसं काय ओळखतोस? तेव्हा काव्या इथे घाबरते. आता जीवा तिला काय सांगतोय काय माहिती. तेव्हा जीवा म्हणतो, अगं, आपल्या पारदादाची होणारी बायको आहे ना, मिस नंदिनी. जेव्हा आम्ही तिला बघायला त्यांच्या घरी गेलो होतो, तेव्हा त्यांच्या घरी आमची भेट झाली होती ना. तिथे मी यांनासुद्धा बघितलं होतं आणि तेव्हा आमची ओळख करून दिली होती. बरोबर मिस काव्या? तेव्हा काव्या म्हणते की हो, अगदी बरोबर. तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो की मिस काव्या, इथे आहे ना सगळी तयारी करण्यात आली आहे. इथे गजरेसुद्धा मी अरेंज केलेत. म्हणजे मोगरा, जाई-जुई या सगळ्याचे गजरे आहेत, पण अबोलीचा नाही आहे. आणि मला असं वाटतं की तुम्हाला मोगऱ्याचा गजरा आवडतो, हो की नाही? तेव्हा इकडे आता काव्या जीवाला खुणावते आणि म्हणते, गप्प बस, इथे पिहू आहे. तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो, अगं पिहू, तुला फोटो काढायचे नाही आहेत का? हे बघ, अगं जा, तिथे फोटो सेशन चालू आहे, फोटो काढून घे. नाहीतर मग साखरपुड्याच्या अल्बममध्ये तू एकासुद्धा फोटोमध्ये नसणार आहेस हा. तेव्हा तू जा आणि फोटो काढ बरं. तेव्हा इथे आता पिहू म्हणत असते की हो, अगदी बरोबर, मला तर फोटो काढायचे आहेत बाबा. त्यानंतरला ते तिथून लगेचच निघून जाते. जीवा म्हणतो, मी पण हेच म्हणत होतो, फोटो तर काढायलाच पाहिजे. आणि जीवा आपल्या खिशातून गुलाबाचं फूल काढतो आणि ते काव्याला आता म्हणत असतो की गुडघ्यावर बसून देऊ का तुला? तेव्हा ती म्हणते, जीवा गप्प बस, बघेल कुणीतरी. त्याच्यानंतरला इकडे आता आरुषीची मैत्रीण घाबरलेली असते. तेव्हा इथे ती म्हणत असते, अगं आरुषी, हा युग आहे ना, तो इथपर्यंत आपला पाठलाग करत आलाय. जर कार्यक्रमामध्ये तो पुन्हा तुला काही बोलला तर उगाच तमाशा होईल. मला असं वाटतंय तू काव्यताईला सांग ना की हा पाठलाग करत इथपर्यंत आलाय ते. तेव्हा इकडे आता काव्या इथे जीवाबरोबर बोलत असते आणि तिथे आरुषी काव्याला शोधत असते. त्यानंतरला जीवा म्हणतो की काव्या, गुडघ्यावरती बसूनच तुला हे फूल देतो. तेव्हा काव्या म्हणते, जीवा, अरे काय करतोयस तू? कोणी बघितलं ना तर वाट लागेल आपली. तेव्हा इकडे जीवा म्हणतो, हा बघितलं तर बघू दे ना, काही वाट लागणार नाही. आपलासुद्धा साखरपुडा होईल आणि लवकरच आपलं लग्नसुद्धा होईल आणि तेच तर हवं आहे मला. तेव्हा काव्या म्हणते, जीवा हे बघ, आता तू काहीसुद्धा बोलू नकोस हं, आत्ताच सांगते. आणि तुला चांगलंच माहिती आहे, एवढ्या लवकर लग्न करायचं नाही आहे. त्याच्यानंतरला इथे काव्या म्हणते, जीवा हे बघ, इथे आहे ना, तू आता असं काही करू नकोस की कुणाच्या तरी नजरेत येऊ. कळलं तुला? मला आता तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे. मला खूप कामं आहेत, मी जाते. तेव्हा जीवा म्हणतो, काव्या, म्हणजे आता बोलायला सुद्धा मनाई आहे की काय? बोलणार सुद्धा नाही आहेस माझ्याबरोबर? काव्या म्हणते, नाही, जाते मी. आणि ती सरळ आता निघून जाते. तेव्हा इकडे जीवा त्या गुलाबाच्या फुलाकडे बघतो आणि म्हणत असतो, काय गं माझी परम सुंदरी, माझ्याबरोबर बोलत सुद्धा नाही आहे. त्याच्यानंतरला इथे आरुषी काव्याला फोन करत असते. फोन केल्यानंतर ती म्हणते की काव्या, अगं कुठे आहेस तू? जरा बाहेर ये ना इकडे, मला बोलायचं आहे. तेव्हा काव्या लगेच बाहेर येते आणि म्हणते, काय झालं? तेव्हा आरुषी म्हणते, काव्या, अगं तो कॉलेजमध्ये मुलगा बघ त्रास द्यायचा, तू त्याच्या थोबाडी दिली होतीस, तो इथपर्यंत आलाय पाठलाग करत. तेव्हा तू थोबाडीत दिली होतीस ना, तेच बरं होतं. तेव्हा काव्या म्हणते, हो का? हे कसं शक्य आहे? तेव्हा आरुषी म्हणते, अगं हो, आलाय, आम्ही दोघींनी सुद्धा बघितलं. तेव्हा काव्या म्हणते, कुठे आहे तो? दाखव मला, त्याला बरोबर धडा शिकवते. तेव्हा इथे आरुषी काव्याला घेऊन येते आणि इकडे तिकडे आता युगला शोधत असते. तर इथे युग दिसत नाही आणि नंतरला तो दिसतो. तर युग बोलत असतो जीवाबरोबर. तेव्हा काव्या त्याला लांबूनच बघते. तेव्हा तिला फक्त युग दिसत असतो, जीवा नाही. तेव्हा ती त्याच्याजवळ बोलण्यासाठी आता पुढे येत असते. जेव्हा ती पुढे पुढे येत असते त्यानंतरला तिला आश्चर्यच वाटतं, कारण युग दुसरं तिसरं कुणाशी नाही तर इकडे जीवाशीच बोलत असतो. तेव्हा इकडे काव्या मनामध्ये म्हणत असते की हा युग जीवाशी काय बरं बोलत असेल. तेव्हा ती म्हणते, जाऊ दे, तरी पण विचारायला तर हवंच. तेव्हा काव्या येते आणि युगच्या खांद्यावरती हात ठेवते आणि त्याला म्हणत असते की तू इथे काय करतोयस? तेव्हा इकडे आता युगला आठवतं काव्याने त्याच्या जोरदार जबरदस्त असा कानाखाली मारलेला असतो कॉलेजमध्ये, ज्या वेळेला त्याने आरुषीला इथे पाडलेलं असतं, तिच्या गुडघ्याला लागलेलं असतं.
त्यावेळेला इथे थोबाडीत मारलेली युगला आता आठवते. तेव्हा आरुषीसुद्धा येते. तीसुद्धा रागानेच त्याच्याकडे बघत असते. तेव्हा काव्य विचारते, सांग ना, तू इथे काय करतोयस? का आलेस तू? तेव्हा जीवा आश्चर्याने त्या दोघींकडे बघतो आणि म्हणत असतो, आता युग इथे नसणार तर कुठे असणार आहे? युग आमचा सख्खा लहान भाऊ आहे. मग जर तो आमचा भाऊ आहे तर मोठ्या भावाचा साखरपुडा असल्यानंतर युग तर इथेच असणार ना. तेव्हा इथे आता काव्य आणि आरुषी दोघीजणी गप्पच बसतात. कारण युग तर या जीवाचा आणि पारचा सख्खा लहान भाऊ असतो. त्याच्यामुळे इथे युगसुद्धा काहीच बोलत नाही आणि काव्य आणि आरुषीसुद्धा काहीच बोलत नाही. तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो की युग, मी तुमची ओळख करून देतो हा. तर ही आहे काव्या आणि ही आहे आरुषी. म्हणजे नंदिनी आहे ना, आपल्या पारदादाची होणारी बायको, तिच्या या सख्ख्या बहिणी आहेत, लहान सख्ख्या बहिणी. आणि हा आहे युग, आमचा लहान भाऊ. तेव्हा जीवा म्हणतो, तुला माहिती आहे का युग, मागे मी तुला सांगितलं होतं की आरुषीला कुणीतरी कॉलेजमधला एक नालायक मुलगा त्रास देतोय आणि तू जरा बघ त्या मुलाकडे. तर आरुषीलाच हिलाच कुणीतरी त्रास देत होतं. पण नंतरला काव्यानेच त्याला बरोबर केलं. हो ना मिस काव्या? तेव्हा काव्या म्हणत असते की हो. तेव्हा जीवा म्हणत असतो की युग, तुला कळतंय ना मी काय बोलतोय ते? तेव्हा तुला आता जरी काही आरुषीला पुढे जाऊन प्रॉब्लेम झाला ना, तर तुला मदत करायची आहे. अरे तुझ्याच कॉलेजमध्ये आहे ती आणि आता तर नातेवाईक आहे. त्याच्यामुळे काही अडचण आली आरुषी तर तू युगला सांगू शकतेस. युग तुझी नक्कीच मदत करेल. तेव्हा इकडे आता आरुषी म्हणते, हो ठीक आहे. काव्या म्हणते, बरं आम्ही आलोच, आम्हाला जरा काम आहे. तेव्हा काव्य आरुषीला घेऊन तिथून निघून जाते. तेव्हा युग त्यांच्याकडे रागानेच बघत असतो. तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो, छान आहेत ना मुली, नंदिनीच्या बहिणी आहेत ना. जेव्हा कधी आरुषीला मदत लागेल तुझी तर तिची जरा मदत कर. हो ना. आणि मुली छान आहे, तुझ्याच कॉलेजमध्ये आहे ती आरुषी. जर तिच्याबरोबर फ्रेंडशिप केलीस तरीसुद्धा चालेल. मुलगी खूप छान आहे बोलायला. तेव्हा इकडे आता लगेच युगला राग येतो आणि तो त्याच्याकडे रागाने बघून तिथून निघून जातो. तेव्हा जीवा म्हणतो की आता या युगला काय झालं रागवायला? हा युग पण ना सतत याच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले असतात. यालासुद्धा काही कळत नाही आणि त्या मोठ्यालासुद्धा काही कळत नाही. दोघांनासुद्धा प्रेमाचे धडे तर मलाच द्यायला हवेत, दुसरं तर यांना काही येतच नाही. जाऊ दे, किती मला कामं आहेत काय माहिती. त्यानंतरला इकडे पार्थ बोलत असतो. तेवढ्यातच नंदिनी आता फ्रेश वगैरे होऊन बाहेर आलेली असते. तेव्हा तिचं लक्ष पार्थकडे जातं. नंदिनी खूपच जास्त लाजते इथे पार्थला बघून आणि तेव्हा ती लगेचच पुढे निघून जाते. तर इकडे तिच्या मैत्रिणी आलेल्या असतात, ज्या तिच्याबरोबर आनंद सदनमध्ये असतात. तेव्हा इकडे त्या चिडवत असतात आणि म्हणतात, अगं नंदिनी ताई, अगं बघ ना पार्थ जिजूंकडे, तू तर त्यांच्याकडे बघतच नाही आहेस. तेवढ्यातच तिथे पार्थ आलेला असतो. नंदिनी लाजत असते. ती म्हणते, गप्प बसा तुम्ही दोघीजणी. तेव्हा इकडे पार्थ म्हणत असतो, तुम्हाला जर कसली गरज लागली तर प्लीज सांगा, काय हवं असेल तर. तेव्हा इकडे आता नंदिनीच्या मैत्रिणी म्हणत असतात की जीजू, आम्हाला असं वाटते की तुम्हीच इथे आता येऊन बसा आणि आमच्या ताईजवळ जरा बोला, हो की नाही ताई? तेव्हा नंदिनी म्हणत असते, हे बघ तू खूपच जास्त बोलतेस, आता मार खाशील. तर इकडे ही तीच मैत्रीण आहे, इथे समृद्धी, म्हणजे जिचं नंदिनीने आणि पार्थने लग्न लावून दिलेलं असतं मंदिरामध्ये. आणि तीच आता इथे नंदिनीबरोबर आलेली असते आणि ती म्हणते की जीजू तुम्ही इथे बसा आणि तुम्ही ताईजवळ गप्पा मारा. आम्ही दोघीजणी इथे काही थांबत नाही. कबाबमध्ये हड्डी कशाला ना. आम्ही दोघीजणी आता बाजूला जातो. त्यानंतरला पार्थ नंदिनीच्या शेजारी बसतो आणि तिला विचारत असतो की तुम्हाला काही हवं आहे का? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही नको. तेव्हा इथे आता नंदिनी आणि पार्थ दोघेजणं बोलण्यासाठी जरा ऑकवर्ड होत असतात, कारण आज त्यांचा साखरपुडा असतो. त्याच्यानंतरला इथे पार्थ म्हणत असतो की नंदिनी, खरं सांगू का, आज तुम्ही खूप छान दिसताय. तेव्हा इकडे नंदिनी थँक्यू म्हणते आणि लाजतसुद्धा असते. तेव्हा इकडे ती म्हणत असते, तुम्ही पण छान दिसताय पार्थ. तेव्हा तिथे फोटोग्राफर येतो आणि तो म्हणत असतो की फोटो प्लीज. तेव्हा नंदिनी आणि पार्थ पोज देतात फोटोसाठी, पण ते दोघेजण एकमेकांपासून खूप दूर बसलेले असतात. तेव्हा फोटोग्राफर म्हणत असतो, तुम्ही दोघेजणं जरा जवळजवळ बसा ना. तेव्हा इकडे नंदिनी आणि पार्थ दोघेही लाजत असतात, पण फोटो काढण्यासाठी ते थोडे थोडे सरकतात आणि मग त्यांचा एकत्र फोटो घेतल्यानंतर फोटोग्राफर तिथून निघून जातो. तेव्हा दोघेही ऑकवर्ड होत असतात. तेव्हा पार्थ म्हणत असतो, खरं सांगू का, एरवी तर आपण छान गप्पा मारतो, पण आज खूपच जास्त ऑकवर्ड वाटतंय ना बोलायला.
तेव्हा नंदिनी म्हणत असते, कसं असतं ना पार्थ, कधी-कधी न बोलणं हे सुद्धा बोलणंच असतं, नाही का? तेव्हा पार्थ तिच्याकडे बघतच राहतो आणि तो म्हणत असतो, खरं सांगू का? म्हणजे कधी-कधी तुम्ही जे काही बोलता ना, ते मला कविताच वाटतं. पण कधी-कधी मला असं वाटतं, की असं तुम्हाला बोलावं, पण तेव्हा नंदिनी म्हणते, "पण का? म्हणजे काय बोलायचं आहे तुम्हाला?" तेव्हा इकडे पार्थ म्हणतो, "कधी-कधी तुम्ही बोलता ते कविताच वाटतं, तर कधी-कधी तुम्हीच कविता आहात की काय असं मला वाटतं." तेव्हा इथे दोघेही एकमेकांकडे बघून आता खूपच जास्त लाजत असतात. तर इकडे आता नंदिनीचे मामा आणि इथे आजी दोघेजण आलेले असतात. तेव्हा धनंजय काका म्हणतात, "शारदा, अगं तुझी आई आणि भाऊ दोघेजण आलेत हो." तेव्हा ती म्हणते, "हो का? दादा रागवलं की काय? बघू दे आधी जाऊन." तेव्हा इकडे धनंजय काका आणि शारदा आपल्या आईचा आशीर्वाद घेतात. त्याच्यानंतर त्यांना विचारपूस केल्यानंतर इथे दौलत मामा म्हणजे शारदाचा भाऊ, तो तर छान आता रागूनच उभा राहिलेला असतो. तेव्हा इकडे धनंजय काका आणि शारदा जाऊन दौलत काकांचा आशीर्वाद घेतात. तेव्हा दौलत मामा म्हणत असतात, की "मी रागवलोय, मला काही बोलायचं सुद्धा नाही आहे. मुलीचं परस्पर लग्न ठरवलंत आणि बोलणी तुम्ही स्वतःच केलीत. मामाची काही गरज लागते की नाही? मग जर तुम्हाला मामाची गरज लागत नसेल, मला जिथे मान मिळत नाही, तिथे मी जात नाही. इथे मी फक्त आईला सोडायला आलो होतो. आई तू म्हणाली होतीस ना, की माझ्या नातीच्या साखरपुड्याला मला जायचं आहे. मी तुला इथे सोडायला आलो होतो. सोडलं, आता मी निघून जातो." तेव्हा इकडे शारदा म्हणत असते, "दादा, अरे असं काय करतोयस तू? हे बघ, व्याहींच्या इथे तमाशा नको. तुला जे काही बोलायचं आहे ना, मला बोल. माझ्यावरती रागव." तेव्हा धनंजय काका म्हणतात, "हे बघा, असं करू नका दौलतराव. हवं तर मी तुमची माफी मागतो. तुम्हाला राग आला. पण सगळ्या गोष्टी एवढ्या पटापट घडल्या, की आम्हाला लवकर सांगता आलं नाही. साखरपुड्याची तारीख आम्ही उशिरा धरणार होतो. पण 2 दिवसानंतरचा मुहूर्त हा खूप चांगला होता, म्हणून आम्ही आता धरले. त्याच्यामुळे आता इथे रागवू नका. जे काही झालं ते विसरून जा आणि प्लीज आम्हाला माफ करा आणि आमच्या मुलीच्या साखरपुड्यामध्ये आनंदाने सामील व्हा." तेव्हा दौलत मामा म्हणतात, "मी इथे आलोय माझ्या आईला सोडायला. मी आता निघून जातोय." तेव्हा शारदा म्हणते, "दादा, अरे असं काय करतोयस? मी सांगते ना, बोलते ना माफी मागते म्हणून. माझ्या मुलीच्या साखरपुड्याला आलायस, असा राग मानू नकोस. आणि हे व्याहींचं घर आहे रे, इथे उगाच तमाशा नको." तेव्हा दौलत मामा म्हणतात, "म्हणजे मी तमाशा करतोय? मी माझ्या भाचीच्या साखरपुड्यात तमाशा करायला आलोय असं म्हणायचं आहे तुला? मग जातो ना. जिथे माझ्यामुळे तुम्हाला लाज वाटते तिथे मी थांबू कशाला? मी निघून जातो." तेव्हा शारदा म्हणते, "दादा, तू आता असं करणार आहेस का रे? हे बघ, माझं चुकलं ना, तू हवं तर मला बोल ना, मला हवं तेवढं बोल, पण इथे काही आता बोलू नकोस." त्यानंतरला युगजवळ बोलण्यासाठी काव्य आणि आरुषी दोघीजणी आलेल्या असतात. तेव्हा काव्या म्हणत असते, "हे बघ युग, जे काही झालं ते आपण आता सगळं विसरून जाऊया. कसं आहे ना, आपण आता एक फॅमिली होणार आहोत. त्याच्यामुळे मनामध्ये राग ठेवून काय फायदा ना? त्यावेळेला जे काही झालं, कोण चूक कोण बरोबर हे मी बाजूला ठेवून मी स्वतः तुला सॉरी म्हणते, की मी जे काही वागले त्यासाठी सॉरी. पण तू सुद्धा आता मनामध्ये काही ठेवू नकोस असं मला वाटतं. आणि आता आपण चांगले फ्रेंड्स होऊया ना. आणि हे बघ, विरुद्ध टीममध्ये राहून आपण एकमेकांबरोबर भांडण्यापेक्षा आपण एक टीम होऊया. आपण एकत्र येऊया आणि छान एकमेकांबरोबर चांगलं बोलून राहूया, बरोबर की नाही?" तेव्हा इकडे आता काही मनात ठेवू नको, सगळं काही विसरून जा, असं इकडे काव्या युगला सांगत असते. पण युग काही ऐकायला तयारच नसतो. तो सरळ रागाने तिथून निघून जातो. तेव्हा आरुषी म्हणत असते, "बघितलंस ना ताई, अगं असाच आहे हा. हा काही सुधारणार नाही. आपण उगाच याच्याबरोबर बोलायला आलो." तेव्हा इकडे काव्या म्हणत असते, "हो ना, म्हणजे कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच. ती काही सरळ होणार नाही. तसा हा युग आहे. याच्याबरोबर चांगलं बोलायला आले होते. जे काही झालं ते सगळं विसरून आपण आता नव्याने आपल्या नात्याची सुरुवात करूया. म्हणजे मनामध्ये एकमेकांबद्दल राग कशाला ना? म्हणून मी बोलायला आले होते सगळं काही मागे टाकून. पण हा काही सुधारेल असं वाटत नाही आहे." तेव्हा इकडे आता काव्या म्हणत असते, "बरं ठीक आहे, जाऊ दे. जर नंतर काही बोलला तर मला सांगच." तेव्हा इकडे आरुषी म्हणत असते, की "उगाच हा आमचा नातेवाईक आहे. कधी काही बोलला नाही म्हणजे झालं." त्यानंतरला इकडे दौलत मामा म्हणत असतात, की "तुम्ही मला बोलावलं नाहीत. माझ्या शंकरबरोबर मी नंदिनीचं लग्न ठरवणार होतो. पण तुम्ही परस्पर इथे तिचं लग्न ठरवलंत ना. मग आता मला इथे कशाला बोलवलेत? माझा अपमान करायला?" तेव्हा आरुषी ऐकते. ती म्हणते, की "दौलत मामा आलाय का? आणि आजी पण आली आहे. त्यांचा आवाज ऐकू येतोय. पण काय झालं असेल? बघायला हवं."
तेव्हा इकडे ती खाली येत असते. तेव्हा इकडे आजी म्हणत असतात, "अरे दौलत असं काय करतोयस तू? अरे बाबा शारदा माफी मागते ना तुझी. दोघेही माफी मागतायत. जाऊ दे झालं गेलं विसरून जा. घाईघाईने लग्न ठरले." तेव्हा इकडे आता शारदा म्हणत असते, "अरे दादा आणि मुलं लहान होती तेव्हा गमती-गमतीमध्ये आपण बोललो होतो की आपण यांचं लग्न करू म्हणून. पण आता मुलं मोठी झाली आहेत. त्यांची काही आवड-निवड आहे की नाही?" तेव्हा इकडे आता दौलत मामा काही कुणाचं ऐकायला तयार नसतात. ते रागावलेलेच असतात. जाण्याची सारखी-सारखी धमकी देत असतात. तेव्हा शारदा म्हणत असते, "दादा असं काय करतोयस रे तू? एवढा कसला रागवलंयस? आता मी तुझी बहीण आहे ना. आता माझं चुकलं असेल, मी तुझी माफी मागते तर माफ नको करायला का?" तेव्हा आजी म्हणत असतात, "दौलत अरे कशाला ताणून धरतोयस? आपण इथे आता नंदिनीच्या साखरपुड्याला आलोय ना. असा राग घेऊन बसणार आहेस का?" तेव्हा इथे दौलत मामा काही ऐकायला तयार नसतात. त्यांचा राग काही जायला तयार नसतो. तेव्हा इकडे शारदा किती वेळा माफी मागत असते. ती म्हणत असते की हे व्याह्यांचं घर आहे. इथे उगाच आपल्यामुळे तमाशा नको. इथे आलेले पाहुणे-रावणे आपल्याकडे बघतायत. जे काही झालं त्यासाठी मी माफी मागते की तुला लवकर नाही सांगितलं. आता कसला एवढा राग धरलायस तू? तेव्हा दौलत मामा म्हणत असतात, "अगं माझ्या लाडक्या भाचीचा साखरपुडा आहे आणि तू मला इतक्या उशिरा सांगितलंस. मामा लागतो की नाही लग्न ठरवायला? म्हणजे तुमच्यामध्ये आता मामाची काही व्हॅल्यूच नाही आहे का? मामाला काही महत्त्वच नाही. मग कशाला आलो आहे मी इथे? जर मला मानच नाही तर मी इथे आलो आहे तरी कशाला? जातो ना मी." तेव्हा आरुषीने आता सगळं त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा मामाचा राग काही जायला तयार नाही हे बघितल्यानंतर आता आरुषी येते आणि म्हणत असते की "ताई, अगं तुला माहिती आहे का? आपला दौलत मामा आला आहे." तेव्हा नंदिनी म्हणते, "हो का? आला का तो?" तेव्हा आरुषी म्हणते, "आणि आजी पण आली आहे." तेव्हा ती म्हणते, "हो का?" त्याच्यानंतरला आरुषी आता पार थुबासतो म्हणून ती काही जोरात बोलत नाही. ती नंदिनीच्या कानात बोलते, "अगं ताई, दौलत मामा खूप रागवलाय. तो चिडलाय. आईजवळ नीट बोलत नाही आहे." तेव्हा इकडे आता नंदिनी म्हणते, "हो का?" तेव्हा ती म्हणते, "मी जरा आलेच हां." काव्यासुद्धा येते. तर नंदिनी, काव्य आणि आरुषी तिघीजणीसुद्धा आता आलेले असतात मामाला समजवायला. तेव्हा शारदा एवढं समजावत असते, पण तरीसुद्धा मामा काही ऐकायला तयारच नसतो. तेव्हा नंदिनी म्हणते, "मामा कसा आहेस तू? बरा आहेस ना? बरं चल, माझ्या साखरपुड्याला आला आहेस ना? आतमध्ये चल." तेव्हा दौलत मामा म्हणतात की "मी तुझ्या आईवरती रागवलोय. मी काही येणार नाही आतमध्ये." तेव्हा नंदिनी म्हणते, "अरे आईवरती रागवलं आहेस ना? माझ्यावरती तर नाही ना रागवलास? माझा साखरपुडा आज. मग आतमध्ये येणार आहेस का? की माझ्यावरती सुद्धा रागवलास?" तेव्हा दौलत मामा म्हणतात, "नाही गं नंदिनी, तुझ्यावरती कसा रागवेन बाळा? तू तर माझी लाडकी भाची आहेस ना. मी तुझ्यावरती रागवू शकत नाही. तुला हे चांगलं माहिती आहे." तेव्हा काव्य म्हणते, "मामा." तेव्हा इकडे दौलत मामा म्हणतात, "लाडकी भाची नाही तर लाडक्या भाच्या. माझ्या तुम्ही लाडक्या भाच्या आहात." तेव्हा इकडे आता काव्य आणि नंदिनी दोघीजणी मामाची मस्करी करत असतात. त्याच्यानंतरला दोघीही हसायला लागतात. तर आता भाची आल्यानंतर मामाचा राग इथे घालवलेला असतो. तेव्हा नंदिनी म्हणते, "मग आता इथेच उभा राहणार आहेस का? की भाचीच्या साखरपुड्याला आता आतमध्ये सुद्धा येणार आहेस?" तेव्हा दौलत मामा म्हणतात, "नक्कीच. अगं तुझ्या साखरपुड्याला तर आलोय ना मी." तेव्हा नंदिनी म्हणते, "मामा चल मग आतमध्ये चल." तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते, "आजी ये गं, तू पण ये." तेव्हा इथे सगळेजण आता हसायला लागतात. आजी म्हणत असतात, "बघितलं, एवढा वेळ आपण सगळेजण डोकेफोडी करत होतो. पण भाची आली तसा मामाचा राग गेला आणि गेला तिच्याबरोबर." तेव्हा शारदा म्हणते, "हो ना, मगापासून एवढं मी समजावते, माफी मागते, तरीसुद्धा त्याचा राग काही जात नव्हता, माझ्याशी बोलत नव्हता. पण नंदिनी आली आणि दौलतचा सगळा रागच निघून गेला." त्यानंतरला इकडे सगळेजण हसत असतात. कारण दौलत मामाचा राग आता निघून गेलेला असतो आणि तो हसायला लागलेला असतो.